नमस्कार मित्रांनो, वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया 2025 या वर्षातील मोठा सण मकर संक्रांत। मकर संक्रांत या दिवशी सूर्यपूजा केली जाते। 14 जानेवारीला मकर संक्रांती, सूर्यपूजेचा महान सण। नदी स्नान, तिळगुळ खाण्याची आणि दान करण्याची परंपरा। यंदा मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी होणार आहे। गेल्या काही वर्षात हा सण कधीकधी 15 जानेवारीला साजरा केला जात असे। ज्योतिषशास्त्रात सूर्याच्या राशीच्या बदलाला संक्रांती म्हणतात आणि जेव्हा हा ग्रह धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हणतात। हा दिवस सूर्याची पूजा करण्याचा आणि सूर्यासोबत निसर्गाचे आभार मानण्याचा सण आहे। या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो। जाणून घ्या मकर संक्रांतीशी खास संबंधित गोष्टी। महाभारतात भीष्म पितामहांनी देह सोडण्यासाठी मकर संक्रांतीची तिथी निवडली होती। महाभारत युद्ध संपल्यानंतरही भीष्म अनेक दिवस बाणांच्या शय्येवरच राहिले। वास्तविक भीष्मांना इच्छामरणाचे वरदान लाभले होते, त्यामुळे इतके बाण लागूनही त्यांचा मृत्यू झाला नाही। उत्तरायणापासून देवतांच्या दिवसाची सुरुवात होते असे धर्मग्रंथामध्ये मानले जाते। या संक्रांतीचे धर्म, काम आणि दानाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे। या दिवशी नदी स्नान, पूजा आणि दान केल्याने अक्षय पुण्य मिळते, ज्याचा प्रभाव आयुष्यभर राहतो। सूर्यदेव पंचदेवांपैकी एक आहे। शास्त्रात पंचदेवांचा उल्लेख आहे। त्यांच्या पूजेने सर्व शुभ कार्यांची सुरुवात होते। या 5 देवतांमध्ये भगवान गणेश, शिव, विष्णू, देवी दुर्गा आणि सूर्यदेव यांचा समावेश आहे। सूर्य ही एकमेव प्रत्यक्ष दिसणारी देवता मानली जाते। ही संपूर्ण सृष्टी सूर्यामुळे चालू आहे। पृथ्वीवर जीवन फक्त सूर्यामुळे आहे। सूर्यामुळेच आपल्याला अन्न, पाणी, जीवन, हवा सर्व काही मिळत आहे। म्हणून संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजा करून आपण सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। स्कंद पुराण, पद्मपुराण, भविष्यपुराण, भागवत पुराण आणि महाभारत अशा अनेक धर्मग्रंथांमध्ये सूर्याचा उपासनेचा उल्लेख आहे। मकर संक्रांतीने ऋतू बदलण्यास सुरुवात होते। मकर संक्रांत म्हणजे ऋतुबदलाचा काळ। हिवाळ्यानंतर वसंत ऋतू सुरू होईल। वास्तविक संक्रांतीच्या दिवशी सूर्याची स्थिती बदलते। सूर्य दक्षिणायनापासून उत्तरायणात बदलू लागतो। जेव्हा सूर्याची स्थिती बदलते तेव्हा पृथ्वीवर ऋतुबदल सुरू होतात। जसा जसा सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकतो तसतसे दिवस मोठे आणि रात्र लहान होतात। मकर संक्रांती हा शेतकऱ्यांसाठीही मोठा सण आहे, कारण यानंतरच शेतकऱ्यांची पिके पक्व होतात आणि काढणीची वेळ सुरू होते। मकर संक्रांतीशी संबंधित श्रद्धा। या संक्रांतीला थंडीचा ऋतू असतो, त्यामुळे या दिवशी गरम गरम चवीचे तिळगुळाचे लाडू खाण्याची परंपरा आहे आणि गरजूंना तिळगुळ मिळावा म्हणून संक्रांतीच्या दिवशी दान करण्याची परंपरा आहे। सूर्यापासून व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडांसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे। थंडीच्या दिवसात आपण उबदार कपडे घालतो, त्यामुळे सूर्यप्रकाश थेट शरीरात पोहोचत नाही, त्यामुळे आपल्याला ड जीवनसत्व मिळत नाही। संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवले जातात, जेणेकरून लोकांना काही काळ थेट सूर्यप्रकाश